आरतीने किचनमधली कामे आटोपून दूध फ्रीजमध्ये ठेवले. सगळे किचन आवरून तिने लाईट बंद केली आणि हॉलमध्ये पसारा तर जणू काही तिची वाटच बघत होता. तिने सगळं आवरलं, झोपायला निघाली. तिचा मुलगा संजय शांत झोपला होता. त्याला एकदा पाहिलं आणि ती झोपायला निघाली. साहिल, आरतीचा नवरा, तिची वाट बघत टी व्ही बघत बसला होता. बेडरूममध्ये आली. तिने दरवाजा बंद केला. थोडं बेडरूम आवरला आणि ती बेडवर झोपली. साहिल आलेली पाहून टी व्ही बंद केला आणि तो अंथरुणावर पडला. सगळे आवरता आवरता आरतीला झोपायला 11 वाजले होते. आरतीने साहिलच्या मिठीत डोके ठेवले आणि लगेच गाढ झोपी गेली. हे पाहून साहिलला खूप वाईट वाटलं आणि राग पण आला. आजकाल हे रोजचं झालं होतं. रात्री आरती लगेच झोपत असे आणि तिला बाजूला केले आणि तो पाठ फिरवून झोपला. का झोप येते याची कल्पनाही नव्हती. सकाळी 6:30 वाजता उठली. ती नेहमीप्रमाणे सगळं आवरलं. दोघे आपापले डबे घेऊन निघाली. ऑफिसला निघाली. चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर. रोज कामाचा ताण हा तिचा दिनक्रम होता. पुन्हा ऑफिसमधून निघताना घरच्या जेवणाची तयारी आवरावर होतीच. आज पण नेहमीप्रमाणे. ते पहा, सगळे आवरून झोपायला आले. वाट बघत होता. माहीत होते की हा माझी वाट बघत आहे, पण त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देण्याची इच्छा आणि ताकद दोन्ही जात होती. ती आज बेडवर पडताच तोंड फिरवून झोपू गेली. काय प्रॉब्लेम आहे काही कळतच नव्हतं. उत्साही आरती हरवली होती. प्रेम करणारे मी, ऑफिसमधून कितीही उशिरा आलो तरी माझी वाट बघत बसणारे, माझ्यासाठी तयार होणारी माझी आरती कुठे हरवली आहे? विषयाला हात घातला तर उगाच वाद होणार म्हणून तो गप्प बसत होता. पण आज त्याने न राहून विषय काढायचं ठरवलं. त्याने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला प्रेमाने स्पर्श केला. त्याला वाटलं त्याने कदाचित ती मोहरून उठेल, आपल्याला प्रतिसाद देईल, पण असं नाही. तरीसुद्धा त्याने आपला रोमांस चालू ठेवला. साहिलला तिच्यावर जबरदस्ती करायची नव्हती, पण एक नवरा बायकोच्या नात्यामध्ये ती जवळीक असावी असा प्रयत्न करत होता. प्रेमाचा वर्षाव करत होता. पण त्याला वाटलं की आपण फक्त एका मेलेल्या माणसासोबत आहोत. फक्त साहिलला खूप वाईट वाटलं. याचा राग उफाळून आला होता. त्याने तिला तसे सोडले आणि तो उठला. त्याने लाईट लावली. आरती, मला तुझ्याशी बोलायचं आहे. काही झोपलेली नाही हे सगळं अनुभवत होते. गेल्या 15-20 मिनिट साहिलने केलेले प्रयत्न हेही तिला कळत. इतक्या दिवसापासून रोखून धरलेला साहिलच्या सहनशक्तीचा बांध आज तुटणार होता. शांत स्वभावाचा माणूस आहे, पण आपल्या बायकोकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी एकच अपेक्षा होती. ते तिला काही कमी पडू देत नसे. वेळोवेळी त्याच प्रेम दाखवत असे. ठरलेल्या दिवस लक्षात ठेवून असं सगळं करत होता. त्याने तिला ऑफिसमध्ये मुक्तपणे काम करता यावे यासाठी घरात एक कामासाठी बाई ठेवली होती. तिला वेळ देण्यासाठी त्यांनी त्याच्या कामाचेही व्यवस्थित नियोजन केले होते. कुठे झोप लागली हा विचार करून वेळ लागायची पाळी आली होती. शांततेने शेवटी न राहून आरतीने बोलायचे ठरवले. आरती म्हणाली, साहिल, मला नाही माहीत असं का होतं. माझंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे, किंबहुना त्यापेक्षा अधिक. पण मला माहीत नाही असं का होतं. 4 चौघासारखं आपलेही आयुष्य सुखाचं असावं मला वाटतं, पण ते वैवाहिक सुख तुला देता येत नाही. जवळ आलास की मला किळस वाटते. माझी इच्छा होती तुला वाईट वाटतं आणि मलाही. ते जळवलेल्या स्वरात बोलत होती ती. पण पुढे म्हणाले, कळते मला, मी सगळ्या सीमा पार केल्या आहेत, पण मला कळत नाही मी काय करू. मला पण त्रास होतोच आहे ना. तुला गमावण्याची एक अनामिक भीती माझ्या मनात ठाण मांडून बसली आहे. माझ्या अशा वागण्यामुळे कदाचित मी तुला गमावून बसेन, पण माझ्याकडे काहीच त्याच्यावर सोल्युशन नाही. मला माहीत होतं हे असंच होणार, म्हणून मी झोपलेले होते. साहिलला तिचा तो पडलेला चेहरा आणि तिला होणारा त्रास बघून त्याला खूप वाईट वाटलं. त्याने स्वतःला थोडं शांत केलं. तो आरतीजवळ गेला. तिचा हात हातात घेऊन तिला म्हणाला, तू आधी शांत हो. तुला त्रास होतो का? काय टेन्शन आहे का? असं काही आहे का जे तू मला सांगू शकत नाहीस? ती पण त्याच्याकडे फक्त बघत होती, कारण त्याच्या प्रश्नाची उत्तरे तिच्याकडे नव्हती. नाही रे, ऑफिसला टेन्शन जाम असतो, त्यामुळे असं कधी होईल मला नाही वाटत. आणि त्रास म्हणशील तर मला माहीत नाही काय होतं. काहीच कळत नाही मला. नक्की काय होतं तेच माहीत नाही. त्यामुळे तुला तरी काय सांगू. आता या सगळ्याचाच मला कंटाळा यायला लागला आहे. पण माझ्या मनात नाही असं नाही. मला करताना नाही आवडत. माझी इच्छा असते. साहिल आरती समजावण्याच्या स्वरात बोलत होती. साहिलकडे पण याच
काही उत्तर नव्हतं. साहिल आरतीला म्हणाला, जाऊ दे, सॉरी आरती, झोप. उगाच माझी चूक झाली, आपण सकाळी यावर सविस्तर बोलू. मी सुट्टी काढून यावर काहीतरी उपाय बघू, कारण तुझी झालेली अशी घुसमट मलाही बघवत नाही. ती माझे डोळे भरून आले होते. आपल्याला काही झालं तर नसेल ना, असं का होते याचे उत्तर हवं होतं. साहिलला म्हणाली, ठीक आहे, मी टाकते सुट्टी, बघू आपण काय ते. कारण मलाही चांगला चाललेला संसार गमवायचा नाही. तर आपल्या या भांडणाचा संजयवर परिणाम झाला तर ते आपल्याला खूप महागात ठरू शकतो. साहिलला हे म्हणणं पटलं होतं. नेहमीप्रमाणे उठले, सगळे आवरलं आणि आज ऑफिसला जायचं नसल्यामुळे फक्त संजयचा डबा केला. संजय गेल्यावर ते बोलायचं ठरलं, कारण त्याच्यासमोर हे विषय काढून जमणार नव्हतं. संजय गेल्याबरोबर साहिल, तयार हो, आपण एका गायनाकॉलॉजिस्टकडे जाणार आहोत. ती मला कळलेच नाही, हा काय म्हणतोय काय नाही आता. साहिल, मी ओळखले. साहिल म्हणाला, काही काळजी करू नको, माझा मित्र गायनाकॉलॉजिस्ट आहे, आपण त्याच्याकडे जाऊ. मी त्याच्याशी हा प्रॉब्लेम सांगितला आहे, त्याने मला येऊन भेटायला सांगितले आहे, तुलाही सोबत आणायला सांगितले आहे. कदाचित त्यावर काही उपाय निघेल. संभ्रमात होती, पण हे कुठेतरी थांबायला तयार झाली. साहिल आवरले आणि ते दोघेही निघाले. क्लिनिकला पोहोचले की ती मोकळेपणाने बोलू शकेल काय माहीत, म्हणून साखर दे मित्राकडे जायचे ठरले. स्टेशननंतर ते साहिल आतमध्ये गेले. प्रशस्त असे नावाजलेले क्लिनिक होते. साहिलला पाहून डॉक्टरने, हॅलो मित्रा, कसा आहेस? काम चालू आहे, बोल, कसा आहेस म्हणाला. साहिल म्हणाला, बोल, काय होतंय? साहिल आणि मला खूप टेन्शन आलं होतं आणि ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. डॉक्टरने पाण्याचा ग्लास पुढे करत मला म्हणाला, नको बोलू, मी पेशाने गायनॉकॉलॉजिस्ट आहे, पण साहिलचा मित्र आहे म्हणून आपण भीती वाटून घेऊ नको. घाबरू तर अजिबात नकोस. आपल्या डॉक्टर आणि पेशंट या नाते. बाकी काही नाही. मला तशी थोडी माहिती दिली आहे साहिलने, पण तू सांगितलं तर उत्तमच. स्वतःला सावरले, कपाळावर हात फिरवून पाहिले आणि म्हणाली, मला काही समजत नाही, असं का होतं? मला कधी संवेदना होत नाहीत, उत्तेजित तर दूरच. त्यामुळे हा भाग. आता तर आमचं भांडण झालं. मला एक मुलगा आहे, पण आमच्या भांडणामुळे त्याच्यावर परिणाम होऊ नये इतकेच मला वाटते. तुमच्याकडे यावर काही उपचार असल्यास सांगा. डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिले. ती अजूनही ओपन फॉर्म बोलत होती आणि थोडं उघडं बोलायचं ठरवलं. डॉक्टर म्हणाले, साहिल आणि आरती, माझं बोलणं दोघेही ऐका. वैवाहिक समस्याचं मूळ असलेले लैंगिक समस्या एकसारखे वाटत असले तरी प्रत्येक केसमधील निदान वेगवेगळे आहेत. काही केसमध्ये मनाची इच्छा होत नाही. स्त्रियांना लैंगिक बाबतीत रुची नसते. त्यामुळे विवाहानंतर लग्न टाळण्यासाठी रोजचा एक उपक्रम या नजरेने त्याचे शारीरिक संबंध कसे बघतात. लग्नानंतर नवऱ्याचा सुख वा अपत्यप्राप्ती, तो रस, उद्दिष्ट शारीरिक संबंधाच्या बाबतीत त्याच्या मनात असतात. आपल्या शरीरात दोन कार्यासाठी उपयोगात आणणे हा त्याचा अशा संबंधाच्या बाबतीत प्रमुख हेतू असतो. या संस्थेमध्ये स्त्रीला लैंगिक इच्छा असते, शारीरिक संबंध रुची असते, पण या संबंधामुळे मिळणारे समाधान किंवा तृप्ती त्यात नसते आणि पर्याय स्त्रियांची लैंगिक संबंधातून रुची कमी होते. या दोन्ही समस्याचे मूळ माणसे येत आहेत. अजूनही आपल्या समाजात स्त्रियांना लहानपणापासूनच फार जपले जाते. या अधिकारामुळे लैंगिक संबंध हे फार वाईट असतात असा समज तयार होतो. त्यामुळे संबंधाबद्दल रुची नष्ट होते किंवा बऱ्याच वेळा मनात एक भीती तयार होती. लग्नानंतर मुलगी असल्यास शारीरिक संबंध भाग घेतात आणि यालाच म्हणतात. या समस्याप्रमाणेच काही त्यांना लहानपणापासूनच स्वतःला या सर्व गोष्टीपासून अलिप्त ठेवण्याचा चुकीचा भाव निर्माण होतो. त्यांचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. या समस्याचे प्रमाण उंच कमी असणारी ही पण एक समस्या स्त्रियांमध्ये आढळते. तर आहे तर मला असं फक्त देवा, तुझ्या एका वाक्यावरून काही नाही करणार. तुम्हाला नेमकं काय त्रास होतो ते मोकळी होऊन सांग. साहिलकडे पाहिले. हे बघ आरती, हेच कारण असेल असंही नाही. मी फक्त माहिती सांगितले. मी आता काही प्रश्न विचारले, त्याचे उत्तर द्या. की डॉक्टरांनी विचारलं, तुमचं वय किती? घरात कोण असतं? त्रास कसला होतो? का पोटात दुखणे, चक्कर येणे, थकवा? वय? आरती म्हणाली, माझं वय 45 वर्षे, लग्नाला 20 वर्ष झाली. घरात आम्ही, आरती, साहिल आणि मुलगा. शेवटची पाळी. आरती प्रश्नातच राहील. साहिलकडे पाहत म्हणाली, 6 महिन्यापूर्वी.
साहिल पण आश्चर्याने बघू लागला. कपाळावर आठ्या पडल्या होत्या. त्या चिपकली बघितली आणि म्हणाला, आणखी 6 महिने आणि साहिल तुला याबाबत काहीच माहीत नाही. यालाच मोनोपॉज म्हणतात, म्हणजे रजोनिवृत्ती. अरे तुम्ही याकडे दुर्लक्ष कसं केलं? असा प्रश्न योग्य होता. साहिल नाही म्हणजे काय माहीत होतं, पण आपल्या बायकोची काळजी घ्यावी आणि आपल्याला याचं वाईट वाटत होता. त्याला एकमेकाकडे बघत होती. ती म्हणाली, हो बहुतेक मोनोपॉज असेल. रोजच्या धावपळीत पाळी आली का नाही? कधीच नाही. काही वर्षापूर्वी आम्ही फॅमिली प्लॅनिंगचा ऑपरेशन केलं होतं. फक्त अनंत पाळ चुकेल आणि प्रेग्नन्सी त्याचा मी टेन्शन सोडून राहील. साहिल मी म्हणाला आणि मी डॉक्टर म्हणाले, अरे ठीक असलं तरी आपण वयाच्या त्या वळणावर आहोत आणि आपली नाही हे महत्त्वाचं असूनही का? मग आत्ता मला सांग, अजून तुम्हाला काय त्रास होतो आहे? थोडी अडखळत म्हणाली. लघवीमध्ये जळजळ होते, सारखे पाय कंबर दुखत, चक्कर येते, सगळ्यांचा कंटाळा येतो. साहिल तर कान देऊन फक्त ऐकत होता. तिला असं पण काही होत असेल याची कल्पना. याला आज मोनोपॉज किंवा रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा उपरवाही. या काळात वय वाढत असल्याची जाणीव मोठी झालेली व त्यामुळे आईकडे दुर्लक्ष करणारे किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेले मुळे वाढलेल्या वापर करणाऱ्या नवरा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोनोपॉज यामुळे होणाऱ्या शरीरातील हार्मोन्सचा बदल. या सगळ्या गोष्टीचा परिणाम जीवन घाबरून जाण्याचे कारण नाही, पण स्वतःकडे लक्ष द्यायला हवे की नको? या वयातील स्त्रिया घरात इतक्या बिझी असतात की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. त्यांच्याकडे चिडचिडेपणा, निस्तेजपणा, थकवा आणि वैवाहिक सुखाचा वर होणारा परिणाम ओघाने आलाच नाही. साहिलला डॉक्टर संबंध पडलं होतं. या सगळ्या आरती स्वतःला विसरून गेली होती. ती म्हणाली, मग आता डॉक्टर, जास्तीत फळे भाज्या खा, कारण गोड किंवा आंबट पदार्थाचे सेवन शक्य तितके कमी करा. फायबर गार्डनमध्ये समावेश करा. व्यसनापासून दूर राहा. मुक्त पदार्थ खा आणि गरज लागली तर मला फोन करा. कोणतेही औषध मला न विचारता घेऊ नका. ती पण आता हे सगळे ऐकून थोडं बरं वाटलं. इतक्या दिवसापासून मनावरचे दडपण कमी झालं होतं आणि दोघांच्या शंकेचे निरसन झाले होते. तरी पण साहिल डॉक्टरला विचारलं, म्हणजे मला काही झालेलं नाही, मी नॉर्मल आहे तर? असंच मला म्हणाला, हो नक्कीच. मी पुन्हा काही त्रास झाला असेल तर कधीही क्लिनिकमध्ये या, बघू आपण. साहिलचा पण चेहऱ्यावर हास्य परत आले होते. साहिल म्हणाला, थँक्यू मित्रा, आता थोडी रिलॅक्स वाटत आहे. डॉक्टर म्हणाला, तुझी सोबत तिला या फेसमधून बाहेर निघायला मदत करेल. बाकी या बायकांना खूप वेळापासून चाललेले म्हणून आपण तरी समजून घेतले पाहिजे ना. रोज ऑफिसमधून घरी आल्यावर बाहेर चक्कर मारण्यापेक्षा बायकोला घरकामात काही थोडीफार मदत करावी. बायकोलाही कामात आधार मिळेल आणि ती खुश राहील. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.